नमस्कार. चेतन सम्राट न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. 254 अनुसूचित जाती माळशिरस विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सुमारे 2 ते 2.5 हजार कर्मचारी व 700 पोलीस कर्मचारी या यंत्रणेमध्ये सहभागी झालेले आहेत. निवडणूक प्रक्रियेकरिता व सुरक्षिततेच्या दृष्टीने आज दिनांक 19 व उद्या दिनांक 20 रोजी दुपारी 4 वाजल्यानंतर अकलूज बायपास रोड हा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. या निवडणुकीच्या वेळेला प्रथमच माळशिरसहून अकलूज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सुरक्षिततेच्या कारणावरून अकलूज येथील वकार महामंडळाच्या प्रशस्त अशा गोडवांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा माळशिरस विभागाच्या प्रांत अधिकारी विजया पांगरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा माळशिरस तालुक्याचे तहसीलदार शेजूळ साहेब यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा अतिशय सज्ज झालेली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनानेही अतिशय चोख बंदोबस्त या निवडणुकीसाठी लावलेला आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून सर्वांनी तो अतिशय उत्साहाने साजरा करावा व येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेले आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या ज्यांची नियुक्ती केलेली आहे अशा सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी 2 वेळा सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिलेले आहे. तसेच आजही पूर्वतयारी म्हणून काही महत्त्वाचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती यावेळेला देण्यात आली. आज याच ठिकाणाहून माळशिरस तालुक्यातील सुमारे 345 मतदान केंद्रावर साहित्य या ठिकाणाहून वितरित केले जाणार आहे. याकरता पोलीस बंदोबस्तही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. याचबरोबर या ठिकाणी पाहायला मिळतं की कर्नाटक राज्यातूनही पोलीस बल मागवण्यात आलेला आहे. याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सुरेश शेजूळ साहेब यांच्याकडून. माळशिरस अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या या ठिकाणून आपलं 2,500 कर्मचाऱ्यांसाठी इथं आपण उद्या तिसरं प्रशिक्षण आणि इथून आपल्या 345 मतदान केंद्रांवर कर्मचारी जाणार आहेत. त्यासाठी 2,000 आपले कर्मचारी आणि जवळजवळ 700 पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त आणि प्रशासकीय तयारी आपली पूर्ण झाली आहे. उद्याच्या दिवसात जो आपला बायपास आहे म्हणजे इंदापूर बायपास जो आहे तो बंद राहील दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि परवा पोल डेच्या दिवशी ज्या दिवशी आपल्याकडं रिसिव्हिंग असणार आहे सर्व साहित्याचं त्या दिवशी दुपारी 4 नंतर बायपास आपला हा बंद राहील. आपण जवळजवळ 80 वाहनातून त्यापैकी 46 ST बसेस आणि 34 जीप यामधून सर्व मतदान केंद्रावर मतदान पथके आणि EVM पोच करणार आहोत. त्याची GPS सगळी व्यवस्था झालेली आहे. पोलीस बंदोबस्त झाला आहे आणि एकंदरीत आपले माळशिरस प्रशासकीय यंत्रणा ही इलेक्शनसाठी सज्ज झाली आहे. तरी मी सर्व माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की 20 तारखेला आपण जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करावं आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं मतदान हे 100% होईल याची आपण खात्री करावी असं आवाहन आपण सर्वांना या निमित्तानं सर्वांना करतो. धन्यवाद.